मित्रांनो, एक शेळीपालक म्हणून ज्यावेळेला मी शेळीपालनाला सुरुवात करतो, काही शेळ्या किंवा काही पिल्लं विकत घेऊन येतो आणि फार्मची सुरुवात झालेली असते, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा विषय एका शेळीपालकाच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे आजारी शेळीची ओळख. माझं जनावर आजारी पडलं आहे हे मला प्रथमदर्शी पाहण्यामध्ये लक्षात आलं पाहिजे. मग त्याची लक्षणं असतात काही विशिष्ट. ती लक्षणं जर तुम्हाला कळाली तर तुम्ही बरोबर ओळखू शकता की माझं जनावर आजारी पडले का नाही ते. आणि पाहिल्याबरोबर जर पहिल्याच निदर्शनामध्ये तुमच्या लक्षात आलं की माझं जनावर आजारी पडले तर त्यावेळेला प्राथमिक उपचारावरतीच ते नीट होत असतं. म्हणजे जो तुमचा दवाखान्यामध्ये किंवा औषध उपचारावर जाणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी टाळला जातो. म्हणून आजारी जनावर हे प्रत्येक शेळीपालकाला ओळखलं पाहिजे. काही एक 5-6 लक्षणं आहेत जी आजारी जनावराची आणि निरोगी जनावराची पण काही किंवा ह्या दोन्ही मधला फरक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेळीपालनाच्या बाबतीत मी तुम्हाला खडा माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे खालचं लाल रंगाचं बटन दाबून त्याच्या बाजूचं घंटीचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी मागची पुढची सगळी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावर आजारी आहे हे जर मला लवकर लक्षात आलं तर त्याच्यावरती उपचार लवकर होतात आणि जो तुमचा दवाखान्यावरती किंवा औषधावरती जो खर्च होणार आहे तो टाळला जातो. म्हणून एक शेळीपालक म्हणून मला जनावरांमधला निरोगी आणि आजारी जनावरांमधला फरक लक्षात आला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस माझं जनावर आजारी होतं त्या ठिकाणी त्याच्या अंगावरची जी केसं असतात, जी त्वचा असते ती रुक्ष होती आणि अंगावरची केसं थोडीशी उभ्या टाकल्या जातात. एक अशी थोड्याफार स्वरूपामध्ये अशी रखरख त्याची त्वचा दिसते. आणि निरोगी जनावराची त्वचा जर पाहायला गेला तर चोपडं तरंग जनावर तुम्हाला अंगावर तेल लावल्यासारखं आणि अंगाला चिटकून केसं असतात. तशी केसं आजारी जनावराची पाहायला भेटतात आणि त्या जनावराची केसं थोड्याफार उभ्या राहिलेल्या स्वरूपात दिसतात. हे पहिलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावराची शेपटी असते, खास करून शेळीची सांगायला तुम्हाला. आता ते बोकड चाललंय पाठीमागून, त्या बोकडाची शेपूट बघा एकदम बाक मारलेली अशी वरच्या बाजूला. हे निरोगी जनावराचं लक्षण आहे. तसं आजारी जनावराची शेपूट ही खालच्या साईडला असते. जो शरीराचा बांधा असतो त्या बांध्याच्या खालच्या बाजूला झुकलेल्या स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटते शेपूट. आलं लक्षात? हे दुसरं महत्त्वाचं लक्षण. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्या जनावराचे जे डोळ्याच्या पापण्या असतात त्या अर्धवट झाकलेल्या स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटतात. आता जसं मी तुम्हाला बोलते वेळेस माझ्या डोळ्याच्या पापण्या ह्या त्या ठिकाणी वरती उंच आहे, म्हणजे हे निरोगी जनावराचं किंवा निरोगी व्यक्तीचं लक्षण झालं. तसंच जनावरामध्ये आत्ता जसं ह्या शेळ्यांचे तुम्हाला डोळे दिसायला टवटव पाहता वेळेसचे तसे पाहायला भेटत नाहीत, तर पापण्या ज्या आहेत त्या अर्धवट लावलेल्या स्वरूपात खालती तुम्हाला त्या ठिकाणी झुकलेल्या दिसतात. अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे निरोगी जनावर चलते वेळेस आणि वावरते वेळेस मान वरती उंच करून वावरत असतं, पण आजारी जनावर त्याच्या शरीराच्या लेवलमध्ये त्याची मान असते. शरीराच्या लेवलच्या वरती मान करण्याची ताकद किंवा त्याची तेवढी इम्युनिटी त्याच्या शरीरात नसते. म्हणून आजारी जनावराची मान लक्षात ठेवायची कधी. अजून एक महत्त्वाचं लक्षण, निरोगी जनावराची चारही पाये जे असतात ते सरळ उभे असतात जमिनीवरती. त्याच्यामध्ये कशाही प्रकारचा फेगडेपणा किंवा वेगळ्या प्रकारचा बाक नसतो पाहायला भेटत. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर आजारी जनावर पाहायला गेले तर त्याच्या पायामध्ये अंतर, मागच्या 2 पायामधलं अंतर असो किंवा पुढच्या 2 आणि मागच्या 2च्या मधलं गॅप असो, ह्याच्यामध्ये तुम्हाला अंतर पाहायला भेटतं. एक विशिष्ट प्रकारचा गॅप त्या ठिकाणी आणि वाकलेल्या स्वरूपात कर्व स्वरूपात पाहायला दिसतात. आणखी एक महत्त्वाचं लक्षण, निरोगी जनावराच्या अंगावरती कुठेही तुम्हाला सूज पाहायला भेटत नाही, पण आजारी जर तुमचं जनावर असेल तर तिचे जे जॉईंट असतात, मग ते गुडघे असो, त्याच्यात खालच्या पोटऱ्या असो किंवा वरती तुम्ही मांडीचा सांधा असो, कुठलाही जॉईंटवरती त्या जनावराच्या तुम्हाला सूज पाहायला भेटते. आणि ही सूज दिसायली म्हणजे तुमचं जनावर आजारी आहे. अशी काही महत्त्वाची लक्षणं आहेत जेणेकरून तुमचं जनावर स्वतः तुम्हाला सांगतं की बाबा मी आजारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या सहजपणे लक्षात येईल असा, जनावराची जी रोजची हालचाल असते ती मंदावलेल्या स्वरूपात असते. हालचाल जी जनावराची आहे, रोजची ॲक्टिव्हिटी ती पूर्णपणे मंदावते. इतर जनावरांच्या तुलनेत ते जनावर तेवढ्या स्वरूपात ॲक्टिव्ह तुम्हाला पाहायला भेटत नाही. म्हणून नवीन जनावर खरेदी करते वेळेस बघा किंवा तुमच्या फार्मवरती इतर जनावरांमधून तुम्ही रोजचं व्यवस्थापन करले त्यावेळेला अशा स्वरूपाची लक्षणं दिसली की समजून घ्यायचं की कुठल्या तरी आजाराने आपलं जनावर आजारी पडलेलं आहे. त्याला ताबडतोब उचलायचं, वेगळ्या ठिकाणी त्याची व्यवस्था करायची. आपल्या शेडमध्ये एक तुम्हाला मी वेगळा कक्ष तयार करायला सांगितलेला आहे, छोटासा कप्पा, त्या ठिकाणी त्याला ठेवायचं. आणि सगळ्यात पहिलं त्याची ताप चेक करायची. ताप तुम्हाला जर समजा कमी जास्त वाटली की ताबडतोब तुम्हाला जसं मी मेडिसिनवरती व्हिडिओ सांगितलेले आहेत. आता प्रत्येक आजाराचे काय लक्षणं असतात तुम्ही चॅनलवरती गेल्याच्या नंतर हे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल. किंवा सर्दी खोकला आहे की त्याला कुठल्या आणखी वेगळ्या प्रकारचा आजार आहे
संडास वगैरे जर असेल तर ते तुम्हाला सहजरित्या पाहिल्याबरोबर लक्षात येईल. तर अशा स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला आजाराची ओळख करता आली पाहिजे, म्हणजे जनावर निरोगी आहे की सुदृढ आहे याची पारख करता आली पाहिजे. एक शेळीपालक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बेसिक तुम्हाला माहिती असाव्या. आणि नॉर्मली एक पिल्लांच्या बाबतीत सिनारेस्ट असो किंवा मोठ्या जनावरांच्या बाबतीत मेलोनेक्स प्लस असो, स्टेक्निल गोळी असो, ह्या गोळ्यांचा वापर करून तुम्ही प्राथमिक उपचार घरच्या घरी करू शकता. पण तुम्हाला जर समजा वाटलं की नाही आता काहीतरी तीव्र स्वरूपाची काहीतरी आजार वाटत आहे, अशा वेळेला तुमच्या जवळच्या पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायचा.